रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार तो असा की आज या ठिकाणी आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहोत. हे कशामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही. सालाबाद प्रमाणे वर्षी अनादि वर्षापासून सालाबाद प्रमाणे म्हणजे अनादि कालापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव साक्षात श्री जय बजरंगबली हनुमंतरायांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली आपली ही सुंदर अशी भूमी. आणि अशा ह्या भूमीमध्ये गेले आजचा हा कीर्तनाचा चौथा दिवस आहे. या ठिकाणी जय बजरंगबली हनुमंतराय यांचा अंश आहेत असे भगवान शिवशंकरांच्या यात्रेनिमित्त जगाचे मालक श्री प्रभू रामचंद्र आणि जय बजरंगबली हनुमंतरायांचा हनुमान जयंती महोत्सव, रामनवमी महोत्सव आणि शिव कृपा आपल्या सर्वांवर व्हावी आणि यात्रेचा कार्यक्रम असा त्रिवेणी संगम आज आपल्या गावाला लाभलेला आहे. आणि त्या निमित्ताने गेले 4 दिवसापासून श्री षटकेश्वर महाराजांची शिवपुराण महाकथा आपल्या ह्या भूमीला चालू आहे. या ठिकाणी वेळात वेळ काढून हरिभक्तपरायण सोपान महाराजजी या ठिकाणी उपस्थित राहिले सेवा ऐकण्याकरिता. आमचं भाग्य आहे आज. आणि खऱ्या अर्थाने सर्व मारुती देवस्थान कमिटी आपण सर्वांनी अत्यंत सुंदर प्रकारे हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि कार्यक्रमाचं सौंदर्य वाढावं म्हणून आपण सर्वजण खेड्यापाड्यातून, गावातून, वस्तीवरून, वाड्यावरून आपण सगळे महिला मंडळ, पुरुष वर्ग येत असतात. भव्य दिव्य स्वरूपाचं मारुतीरायांचं मंदिर आहे. आणि त्या नियमाप्रमाणे सर्व आजचं माझं सौजन्य म्हणजे सप्ताह कमिटी देवस्थान कमिटीच्या माध्यमातून आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे गावाला कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, गायक आहेत. हरिभक्तपरायण आपले राजू महाराज आहेत, हरिभक्तपरायण प्रदीप महाराज आहेत आणि सगळे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते. भगवान शिवशंकर जय बजरंगबली हनुमंतराय श्री प्रभू रामचंद्रांच्या चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपल्याला सर्वांना माहितीये, कालच मी तुमच्या जवळच्या परिसरात म्हणजे एकोंडी गावामध्ये कीर्तनाला होते. पण सकाळचं कीर्तन पुण्याला असल्यामुळे पुन्हा जावं लागलं आणि पुन्हा यावं लागलं. नाही तर कालच कीर्तनकार तुमच्या आजचे आलेले असते. कालही ज्या गावामध्ये कीर्तन होतं त्या गावाला सुद्धा ज्या महात्म्यांची पावलं झाली आणि ज्या महात्म्यांची पावलं एखाद्या गावभूमीला लागत असतात त्या गावभूमीची वृक्षवल्ली झाल्याशिवाय राहत नाही. असं महात्म्यांचं जीवन या ठिकाणी आपल्या गावाला लाभलेलं आहे. परमपूज्य यांचा आशीर्वाद आपल्या ह्या नामयज्ञ सोहळ्याला अनेक वर्षापासून लाभलेला आहे. असे परमपूज्य गुरुवैर्य सद्गुरु उज्ज्वलानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने समस्त सर्व गुणीजन मंडळी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने तुकोबऱ्यांच्या न्यायाप्रमाणे तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. या न्यायाप्रमाणे आपल्या तुमच्या आमच्या जीवनाचा ठेवा एकत्रित आला आणि म्हणून तुमचं आमचं भाग्य उजळा लाभ की उजळले भाग्याता उभी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पदमानाभ जोडला. ह्या नयाप्रमाणे सर्व श्रोत सज्जन मायबापांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करते. पकवाज, पेटी मास्तर, गायक, सिस्टीम आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या माध्यमातून जगतवंदनी जगद्गुरु तुकोबराय जीवनाला आलेला अनुभव अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात की म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. मी तुम्हाला भजारी विठ्ठला असं कळकळीची विनंती करतोय. तुम्ही भगवंताला शरण जा.
का शरण जा, तर त्याच्या शरणागतीमध्ये तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार आहे, तुमच्या आमच्या जीवनाच्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे. म्हणून त्या भगवंताला शरण जा की तो हा उतरील पार बहु दुस्तर नदीचा. दुस्तर असणारा, कठीण असणारा, खडतर असणारा हा संसार भगवंताच्या शरणागतीमुळे अगदी सोपा आणि सरळ होईल. आणि असा भगवंत बहुकृपावंत आहे, बहुकरुणावंत आहे, ज्याला अनंत नाम आहेत. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. आणि असा भगवंत मी फक्त तुम्हाला माझ्या तोंडाने सांगत नाहीये, गप्पाद्वारे सांगत नाहीये, माझ्या जीवनामध्ये त्याची साक्ष आली आणि त्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अशा प्रकारे या अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल 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 आणि आवाज स्पष्ट करावाच. अभंगाचं गोड चिंतन पाहणार आहोत. पण अभंगाचं चिंतन पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न, महाराज एवढा अट्ठास करायचा, गावाने एवढा अट्ठास करायचा, कीर्तनकार बोलावायचे, कथाकार बोलवायचे, गायक बोलवायचे, अनेक अनेक ठिकाणावरून पकवाचार्य बोलवायचे, अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं, तीर्थदान करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आज नामयज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून करायच्या. का करायचा अखंड हरिनाम सप्ताह? का बसवायची शिवपुराण कथा? का करायचा हरिपाठ? का करायचा भजनाचा कार्यक्रम? तर त्याचं जास्त वेळ न घालवता थोडक्यात स्पष्टीकरण देते. भारत भूमी ही साधू संतांच्या, देवदेवतांच्या, शूरवीरांच्या, शूरकन्यांच्या, समाज सुधारकांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली भूमी आहे. अशा भूमीमध्ये एक एक रत्न असं जन्माला आलं, ज्यांनी ज्ञानाच्या जोरावर भगवंताला आपलंसं केलं, कर्माच्या जोरावर भगवंताला आपलंसं केलं, नामाच्या जोरावर आपलंसं केलं, नवे नवे आईचे संस्कार, स्वतःची युक्ती, स्वराज्य सारखं प्रतिनिधित्व करण्याचं कार्य ह्या भारत भूमीला लाभलं. एक एक महिला रत्न असं झालं, मनगटातल्या रक्ताच्या द्वारे धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ आली तरी ते केलं. बुद्धीच्या जोरावर विश्वाला गवस निकालण्याचं महानरत्न ह्या भारत भूमीला लाभलं. आणि ह्या सर्वांनी तुमच्या आमच्या हाती दिला तो भगवा पताका, तो भगवा ध्वज, तो वारकरी पताका, तो झेंडा, तो तिरंगा. आणि तो तिरंगा, तो झेंडा, तो भगवा आपल्याला असा तसाच प्राप्त झाला का हो? एक सुभाषितकार सांगतात, संतांच्या वैराग्याने, सतींच्या सौभाग्याने आणि शुरांच्या रुधिराने ह्या झेंड्याला त्यागाचा रंग प्राप्त झाला. आणि हा त्यागाचा रंग वेळोवेळी तुम्हा मला सांगतोय, दादांनो जागा, जागे व्हा, जागे होऊन माणसासारखं वागा. तुमची संस्कृती, तुमची परंपरा, तुमचा इतिहास, तुमचा धर्म, तुमचा पंथ, तुमचा संप्रदाय, तुमची संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टींचं जतन तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करा. कारण की याच्याकरिता लाखो रत्नांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि तेव्हा हा अग्नीच्या ज्वाळासारखा फडफडणारा ध्वज आपल्या सर्वांच्या हाती. म्हणून आता सगळं सोडा, महिलांनो, शिक्षणावर आरूढ व्हा, ज्ञानाचा विकास करा, अज्ञानातून ज्ञानाकडे प्रकाशित चला, होत चला. मुलींना शिकवा, मुलांवर संस्कार करा, धर्म जोपासा, इतिहास जोपासा, त्याची शिकवण मुलांना द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावामध्ये घडाव्या म्हणून हा नामयज्ञ सोहळा. विठ्ठल विठ्ठल कारण की मानवांना तो काळ आधीचा राहिलेला नाहीये. तो अत्याचार, तो अन्याय, ते शोषण, ते अज्ञान, तो अंधकार, ती अंधश्रद्धा संपलंय आता. ते आता तुम्ही हे सगळं दारिद्र्य बाजूला टाका, चला उठा आणि कामाला लागा. एका सुभाषितकाराने म्हणावं, चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान,
दैन्यात संपल, हे दैन्यात संपल, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं. भगवा म्हणजे प्राण मला, भगव्याची शान मला, म्हणजे प्राण मला, भगव्याची शान मला. होऊन आमचं जीवन भगव धन्य धन्य झालं, होऊन आमचं जीवन भगव धन्य धन्य झालं. आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, आलं 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 गड्यांनो भगव वादळ आलं, भगव वादळ आलं, भगव वादळ आलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि हे कार्य तुमच्या आमच्या माध्यमातून पुढे जाण्याकरिता हा कीर्तनाचा नामयज्ञ सोहळा विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या निमित्ताने चौथ्या दिवसाची सेवा करत असताना आतापर्यंत मानवी जीवनाला आलेला अनुभव, संत मायबापांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आणि देवाच्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुकोबारायांना अभंगाच्या माध्यमातून प्रकट करायचा आहे. मानवी जीवनाला आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवातून जगाचंही कल्याण नाहीये आणि स्वतःचंही कल्याण नाहीये. मानवी जीवनाच्या माध्यमातून ज्या प्रापंचिक गोष्टीचा अनुभव मानवी जीवनाला येत असतो त्या प्रापंचिक जीवनातून आपल्याला सुख लाभतं का हो महिला मंडळ? जीवनामध्ये आलेला अनुभव, तो अनुभव जर आपण जगाला मांडला तर त्या अनुभवाने जगाचं कल्याण झाले का हो? जगाचं कल्याण होण्याऐवजी वाटोळं होतं. मैत्रिणीला आपली भांडणं सांगतो आणि तिच्या घरात भांडणं लावतो. आलेला अनुभव जगाला प्रगट केला तर त्या अनुभवातून प्रापंचिक जीवनाला सुख लाभणार नाहीये. मग त्याच्याकरिता आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तीता करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये एकमेव निश्चित साधन करावं लागेल. आणि ते निश्चित साधन कुठे आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे तापनासे दर्शने. हा अनुभव एकाच ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल जो अनुभव तुमच्या आमच्या जीवनाला बिंड्यासारखा असतो. पहिलेच पाण्यामध्ये टाकलं तर पोहायला येणार नाहीये, पण त्या पाण्यामध्ये टाकण्याच्या अगोदर जर बिंडा तुमच्या आमच्या पाठीला बांधलेला असेल तर नक्की माणूस पोहायला शिकेल. तात्पर्य सिद्धांत संत मायबापही तुमच्या आमच्या जीवनाचा अनुभव रूपी बिंडा आहेत आणि त्या अनुभवातून तुकोबारायांना जो अनुभव आला तोच अनुभव तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. शरण जावे शरण जावे
अत्यंत सुंदर आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण, अगदी जवळ आणि पटकन अभंगावर आलेलो आहोत. अभंगाचं पहिलं चरण आहे, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा. महिला मंडळ आपली पार्टी बर का, लक्षात असू द्या. धूर कुठे पाठी मग धूप काय केलंय नेमकं, जाळ लावलाय का, होम चाललेला आहे मध्ये. आणि आपल्याला सर्वांना माहितीये आपल्या सगळ्या महिला मंडळींना आनंद वाटावा आणि आपलीच पार्टी लागावी म्हणून सप्ताह कमिटीने महिला मंडळींची कीर्तनं ठेवलेत बरं का, लक्षात असू द्या. उद्या पण महिला कीर्तनकार, जुगलबंदी आहे. आज एकट्या महाराजांचीच बंदी आहे, बंदीच आहे. कारण की आता सगळे वाघाच्या डरकाळी सारखे. आणि माझ्या सगळ्या महिला मंडळ, अभंग कुणाचा आहे? जाग्यात ना तुम्ही, पंगत असते का तुमच्या गावात? आधीच असते ना, भोळी माणसं हो गावाची. उलट करायला पाहिजे होतं, आधी कीर्तन आणि मग जेवण. मग तुमच्याकडे उलटच पडते जरा, आधी विठोबा का पोटोबा? आधी पोटोबा आणि मग विठोबा. मग त्याच्यामुळे काय होतंय, सगळं बरोबर होतंय. पंगत एक नंबर होतीये, कीर्तनकार पण येतात, कीर्तन पण सांगतात, पण नेमकं पोटात गेल्यामुळे जरा सुस्त होतंय थोडस, फक्त थोडासा डोकला लागतोय. जास्त काय होत नाहीये, फक्त जरा जेवण केल्यामुळे धुंदी चढतीये डोक्यात, एवढंच. त्याच्या पलीकडे काय होत नाही. पण महिला मंडळ जागर राहून कीर्तन ऐकायचंय. आपला अभिमान आपणच आहोत. म्हणून अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाचा पहिला शब्द काय? फक्त 50% आरक्षण नकोय आपल्याला, वशिल्यावर अजिबात नकोय. पहिला शब्द काय आहे? म्हणून या, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. पहिला शब्द आहे म्हणून या. आता म्हणून या शब्द काय दर्शवतो? पहिला शब्द तुकोबाऱ्यांनी शब्द व्याकरणाचा टाकलेला आहे. म्हणून या, शरण जावे. म्हणून या म्हणजे काय बघून आम्ही म्हणून या, काय पहिला शब्द आहे. पण त्या म्हणून या शब्दाची शास्त्रकारांनी वेदांनी छोटीशी सुंदर व्याख्या केली. म्हणून या शब्द एवढी ताकद त्याच्यामध्ये दडलेली आहे. म्हणून या शब्दाची ताकद एवढी दडलेली आहे, जो शब्द भूतकाळाची जाणीव, वर्तमान काळाला उत्तेजन आणि भविष्याचा वेध घेण्याची ताकद जर कोणत्या शब्दात असेल तर ती ताकद आहे म्हणून या शब्दामध्ये. तुम्ही म्हणाल कशी? तुम्ही म्हणाल कशी? तर सोपं तुम्हाला सांगते. तुकोबाराय, नाथबाबा, ज्ञानोबाराय, अनेक संत आपल्याला कळकळीची विनंती करायची. तशीच गावातली सुद्धा काय मंडळी असतात. काय मंडळी काय म्हणतात? चला पंढरीला, चला पंढरीला, पंढरीला जाऊ, पांडुरंगाचं दर्शन घेऊ, वारीला जाऊ, आनंद घेऊ, जीवनाचं सार कमवू, असं म्हणत असतात गावातली मंडळी. तुकोबाराय सुद्धा म्हणायचे चला. असंच गावातली मंडळी म्हणले ना, चला चला पंढरीला. तो लोक म्हणतात कशाला जायचंय पंढरीला, कशाला जायचं पंढरीला? इकडं आमचं शेतीबाडी पडलेलं आहे, आमचा बिझनेस पडलेला आहे, व्यवसाय पडलेला आहे, प्रपंच पडलेला आहे. ते सोडून पंढरीला कोणी जायला मोकळं आहे का? आम्ही नाही येऊ शकणार. कुणाचं कल्याण झालं तिकडे जाऊन? पण तुकोबाराय म्हणतात, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, म्हणून पंढरीसी जा रे, म्हणून पंढरीसी जा रे. तुकोबाराय गेले पण पुन्हा जन्माला नाही आले, हे वर्म सापडलं आणि म्हणून तू पंढरीला जा. त्याच्या पलीकडचं अगदी अजून सोपं. कोरोनाचा काळ तर गेलाच गेला, पण नंतर कावीड, टायफॉइड हे ते गावातलं कुणाला नाही कुणाला आजारी पडतच. आता हॉस्पिटलला जायचं असेल तर उमरग्याला जावं लागत असेल ना, गावात पण असेल पण मोठा दवाखाना उमरग्याला असेल. गावातल्या एका माणसाला टायफॉइड झाला, उमरग्याच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, 5-6 दिवस
दादा ऍडमिट होता, ठणठणीत बरा झाला आणि मगच डिस्चार्ज देऊन त्याला घरी आणण्यात आलं आणि चांगला बरा झालेला. त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी शेजारच्या दादाला टायफॉइड झाला. त्यावेळी त्या दादाची आई त्याच्या आईला काय म्हणते, अगं तू एक काम कर, मी त्या उमरग्याच्या हॉस्पिटलला गेलेले, तुझ्या मुलाला सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी तुला म्हणून सांगते तिथे घेऊन जा. का घेऊन जा, तर माझ्या पोराला घेऊन गेले, तो अत्यंत चांगला बरा झाला, म्हणून मी तुला सांगते तू सुद्धा त्याला तिथे घेऊन जा. हा म्हणून शब्द आहे. त्याच्या पलीकडे अमुक तमक्याला 100 रुपये द्या. काय 100 रुपये द्या, गेल्या वेळी मी त्याला दिलेले, मी मागायच्या अगोदर त्यांनी मला आणून दिले, म्हणून तुम्ही आता त्याला 100 रुपये बिनधास्त द्या. जो शब्द आम्हाला आधीचा अनुभव दर्शवतोय, भूतकाळाची जाणीव करून देतोय, वर्तमान काळाला उत्तेजन देतोय आणि भविष्याचा वेध घेतोय, ही ताकद म्हणून या शब्दामध्ये. आणि ह्या वाचक शब्दाने, ह्या अनुभवजन्य वाचक शब्दातून तुकोबारायांनी पहिला शब्द व्याकरणाचा शब्द वापरला की म्हणून या शरण जावे. आता दुसरा शब्द आला शरण. महिला मंडळ, शरण शब्द जरा उलटा करा बरं. जागेत की तुम्ही सांगा की काय होतं पोरांनो. नरश, शरण नरश, ज्याचं नरश जीवन सरस बनवायचं आहे त्याने परिपूर्ण परमात्म्याला शरण जायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण नरस आहोत, तो सरस आहे. आपण अपूर्ण आहोत, तो परिपूर्ण आहे. आपण जीव आहोत, तो शिव आहे. आणि म्हणून जीवाने शिवाला शरण जावं, अपूर्णत्वाने पूर्णत्वाला शरण जावं, जीवाने देवाला शरण जावं, जेणेकरून आपलं जीवन सरस बनेल. का, तर आपण सगळ्याच गोष्टींनी अपूर्ण आहोत आणि देव कोणत्याच गोष्टींनी अपूर्ण नाही. म्हणून त्या देवाला शरण जायचंय. अत्यंत महत्वाचा शब्द आहे शरण. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. जीव किती किती फरक आहे बघा देवात आणि जीवामध्ये. देव स्वर्गामध्ये राहतो, स्वर्गामध्ये काय कमी नाहीये. स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, आणि स्वर्गामध्ये काही कमी नाहीये. ते स्वर्ग आहे जिथे अमृतासारखं पाणी आहे, जिथे घोर संपत्ती आहे, जिथे कल्पवृक्षांची वनच्या वन आहेत. आणि मृत्यू लोकातल्या जीव जिथे राहतो त्याचा विचार केला तर आपल्या रस्त्याच्या कडच्या येड्या बाबळी संपत नाहीत, आपल्या इकडच्या रस्त्याच्या. आणि देवांचा विचार केला तर जे जिथे राहतात, जे खातात, ते आपण खात नाहीये. तो पूर्ण आहे, आपण अपूर्ण आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं की ह्या अपूर्ण जीवाने परिपूर्ण परमात्म्याला शरण जायचंय. ज्ञानोबाराय तर किती वेळा देवाला भांडतात, देवा का रे आम्हाला वांगुलं केलं. जो गतीर भरता प्रभू साक्षी आहे, जो आनंद सत्य प्रकाश आहे, विचार सागरामध्ये जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. जो जगताचा आधार आहे, जो सत्य आहे, जो त्रिकालबाधी चिरकाल टिकणार आहे, तो जगाचा मालक आहे. आणि देवाला कितीतरी वेळा ज्ञानोबराय म्हणतात, देवा का रे स्वतः एवढा परिपूर्ण झालास आणि आम्हाला मात्र वांगुलं ठेवलंस, आम्हाला मात्र अपूर्ण ठेवलंस. किती बाबतीमध्ये आम्हाला अपूर्ण ठेवलंस. पहिली गोष्ट शरीर संपत्तीत अपूर्ण ठेवलंस, दुसरी गोष्ट परमार्थिक संपत्तीमध्ये अपूर्ण ठेवलंस, तिसरी गोष्ट गुण संपत्तीत अपूर्ण ठेवलंस. शरीर संपत्तीचा विचार केला तर देवाचा आणि आपला मेळ बसू नाही शकत. आपला विचार केला तर काहींना भगवंताने एवढा चेहरा सुंदर दिलेला असतो, गोरा पान चेहरा आहे, पण नाक पाहिलं त्या चेहऱ्यात आणि नाकात फरक कळत नाही. काही काहींना दरदरीत नाकाचा शेंडा दिला पण कलर थोडासा डाऊन दिला. काही काहींना
दरदरीत नाकाचा शेंडा दिला, चांगला कलर दिला, पण दात पाहिले ते येड्या बाबळी सारखे. पोरांना बघा कसं चांगलं वाटलं. येड्या बाबळी सारखे दात मशीनीने आतमध्ये न्यावे लागतात. एक दिलं तर एक दिलं नाही, एक दिलं तर एक दिलं नाही. पण तीच गोष्ट जगाच्या मालकाच्या गोष्टीमध्ये पाहिली तर तो कसा आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदना. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मना, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. अशा प्रकारे माझ्या गवळणी वाट बघायच्या माझ्या देवाला पाहण्याची. जो अनेकांचं मन वेधून घेतो तो जगाचा मालक नंदन आहे, तो रघुनंदन आहे. आपली घागर भरलेली असेल रांजणामध्ये ओतण्याऐवजी अंगणात ओतायच्या आणि पुन्हा पुन्हा माझ्या देवाला पाहता यावं म्हणून यमुनेच्या तीरेला जाऊन त्याचं दर्शन घ्यायच्या. तुकोबराई जेव्हा महाद्वारात गेले आणि त्या राजस असणाऱ्या देवाला पाहिलं तेव्हा तुकोबरांच्या मुखातून बोल निघाले. हो ओ पाहिली वेद लावी लावी, पाहिली वेद लावी, हो पाहिली वेद लावी, हो पाहिली वेद लावी, हो पाहिली वेद लावी, पाहिली वेद लावी, पाहिली वेद लावी, लावी पाहिली वेद लावी, पाहिली वेद लावी. बैसे जीवे जाडोनिया, बैसे जीवे जाडोनिया, सम पाहे कर कटे, हो सम पाहे कर कटे. बैसे जीवे जाडोनिया, सम पाहे कर कटे, सम पाहे कर कटे. आणि अशा प्रकारे पाहिल्याबरोबर जो आपल्याला सर्वांना वेड लावून घेतो त्याचं नाव जगाचा मालक आहे. जो लावण्याचा गोळा आहे, एवढा सौंदर्य त्याने नटलेला, एवढा रूपमान जगाचा मालक आहे ज्याच्याकडे काही कमीच नाहीये. एवढा सुंदर त्याने नटलेला आहे. मग मला सांगा देव पूर्ण की अपूर्ण? शरीर संपत्तीने देव पूर्ण की अपूर्ण? शरीर संपत्तीने देव पूर्ण. शरीर संपत्तीने जीव पूर्ण का अपूर्ण? शरीर संपत्तीने देव जीव अपूर्ण. त्याच्या पलीकडे आता परमार्थिक संपत्ती. आपण सगळेजण भजन करत असतो, गायन करत असतो, भक्तीच्या माध्यमातून भगवंताला आळवत असतो, ईश्वराची संगीताच्या माध्यमातून आराधना करत असतो आणि आपले स्वर आपल्या कंठामध्ये अगदी एवढे वेचून वेचून ठेवत असतो की त्याच्यासाठी अत्यंत प्रयास आपल्याला करावा लागतो. पण ती भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी. काही काहीला देव एवढा सुंदर आवाज देतो
एक नंबरचा आवाज असतो, पण ताल पाहिला तर पकवाज एकीकडं, टाळकरी एकीकडं आणि बसलेल्यांचा तर विषयच लांब असतो. काय कायला भगवंत आवाज असा देतो की गायन ऐकल्या बरोबर डुकला लागेल आपल्याला, पण ताल पाहिला रे पाहिला सगळं समतालामध्ये चाललेलं असतं, एवढा समताल चाललेला असतो. आणि भगवंताने काय काय ना सगळं दिलं, ताल दिला, आवाज दिला, पण त्यांचं आणि ह्यांचं जमतच नसतं. असं होतं अनेक वेळा, म्हणजे एक असतं तर एक नसतं. आणि ह्या स्पर्धात्मक जीवनामध्ये आपण आपल्याला अडकवून बसवतो आणि त्याच्यामध्ये भगवंताचा परमार्थ हा बाजूलाच राहतो. अहो माझ्या भगवान शिवशंकरांना आठवा, पहिला पंढरीची वारी करणारा जातिवंत वारकरी जर कोण असेल तर तो माझा भगवान शिवशंकर आहे. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.